श्रोतेहो नमस्कार. मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये हा साहित्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. 9 दिवस 25 साहित्य रंग अशा स्वरूपाचा हा उपक्रम आहे. दर दिवशी 3 सत्रांमध्ये विभागले गेलेले कार्यक्रम आहेत. त्या कार्यक्रमामध्ये पुस्तक प्रदर्शनं, मुलाखती, गप्पा, थेट भेट आणि लेखकांशी वाचकांचा प्रत्यक्ष संवाद अशी सगळी मांडणी आहे. आणि आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रामध्ये माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत प्राध्यापक प्राचार्य श्याम भुरके. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चीफ मॅनेजर म्हणून, रिजनल मॅनेजर म्हणून, ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य म्हणून अशी भरभक्कम वाटचाल करत उपमहाव्यवस्थापक पदावरून भुरके सर निवृत्त झाले आणि आतापर्यंत विविध विषयांवरची त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आकाशवाणीवरून नभोनाट्य त्यांनी सादर केली आहेत. प्रसिद्ध नियतकालिकांमधूनही त्यांनी नियमित प्रकारे लेखन ते करतात. नाटकांमधून त्यांनी भूमिकाही केलेल्या आहेत. काही विषयांवरच्या त्यांच्या ध्वनिचित्रफितीही प्रकाशित झालेल्या आहेत आणि पत्नी त्यांच्या गीता भुरके यांच्यासोबत त्यांनी विविध लेखनही केलंय आणि कार्यक्रमाचं सादरीकरणही ते करतात. आणि मी जेव्हा भुरके सरांबद्दल परिचय माहिती गोळा करत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की काही तांत्रिक विषय सुद्धा भुरके सरांनी अभ्यासाचे म्हणून निवडलेले आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये जे व्यक्तिमत्व विकासाला पूरक ठरतील असे विषय आहेत, जे तुम्हाला समाज जीवनामध्ये एक व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवण्याच्या दृष्टीने कोणती कोणती कौशल्य आवश्यक आहेत त्याचा परिचय करून देणारेही काही विषय त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी निवडलेले आहेत. अर्थातच ट्रेनिंगचा एक प्रदीर्घ एक्सपिरियन्स असल्यामुळे, बँकिंग सारख्या प्रतिष्ठित क्षेत्रामध्ये ते कार्यरत असल्यामुळे त्या अनुभवाचं शिक्षणात रूपांतर करून, प्रशिक्षणात रूपांतर करूनही त्यांनी एक अशी सविस्तर मांडणी केलेली आहे. आणि ते करत असतानाच पुणेकर असल्यामुळे असेल कदाचित, त्या पुण्याच्या एका खुमासदार स्वभाव वैशिष्ट्याची एक ठेव त्यांना लाभलेली आहे. आणि मग त्यामुळे पुण्याच्या विनोदी स्वभावाविषयीचा त्यांचा एक वेगळा अभ्यास आहे. पुण्याच्या असंख्य आठवणी त्यांच्याबरोबर आहेत आणि ह्या सगळ्या आठवणींचं एकत्रीकरण, त्यांचा परिपाक पुस्तक रूपानं सुद्धा आपल्याला वाचायला मिळतो. पुणे एक साठवण नावाचं त्यांचं एक गाजलेलं पुस्तक आहे. खुमासदार अत्रे नावाचं अत्र्यांच्या विनोदी लेखन शैलीचं आणि विनोदी शैलीचं विश्लेषण करणारं असं आणि मांडणी करणारं असं एक त्यांचं पुस्तक आहे. आणि अर्थातच आनंदयात्री पु ल यांच्यावरचं पु ल एक आनंद यात्रा हे एक पुस्तक आहे. आणि त्यानंतरचं त्यांचं पुस्तक मला सांगायला, त्या पुस्तकाचा नामोल्लेख करायला आनंद वाटतो, ते म्हणजे माइंड जिम असं एक त्यांचं पुस्तक आहे. आपण बाहेर जिम बघतोच, म्हणजे एक पुणेकर असं गमतीने म्हणाला होता की पैसे देऊन लोखंड उचलण्यापेक्षा लोखंड देऊन लोखंड उचलून पैसे कमावणं चांगलं आहे, अशी अशी एक म्हण होती की काय ते जायचं जिम मध्ये आणि लोखंड उचलायला पैसे द्यायचे. तर अशा वृत्तीचे पुणेकर जिथे आहेत त्याच पुणेकरांना मनाला प्रशिक्षित कसं करावं असे धडे देणारे भुरके सर आहेत. तर ते एक माइंड जिम इंटरेस्टिंग पुस्तक आहे. आणि अर्थातच सभेत कसं बोलावं हे त्यांचं माझंही खूप आवडतं पुस्तक आहे. की आपल्याला वेगवेगळ्या सभा संमेलनांमध्ये जेव्हा सहभागी व्हावं लागतं त्यावेळेला बऱ्याचदा ओघवती भाषा शैली कशी असावी, त्याच्यासाठीची पूर्वतयारी कशी करणं गरजेचं आहे, सभेतल्या बोलण्याची मांडणी कशी असायला हवी. नाहीतर मग सभेच्या भाषणाची सुरुवातच आज या ठिकाणीवरून होते आणि मग संपतही आज या ठिकाणीच. तर ते सगळंच आज या ठिकाणी पुरतं मर्यादित न राहता चतुरस्र वक्तृत्व कौशल्य कसं विकसित करावं याची एक प्राथमिक स्वरूपाची प्रशिक्षणात्मक माहिती मिळवून देणारं हे सभेत कसं बोलावं असं पुस्तक आहे. आणि अर्थात त्यानंतर त्यांचा अत्यंत आवडीचा विषय म्हणजे आपल्या सगळ्या प्रशिक्षणार्थींमध्ये आत्मविश्वासाचा एक झरा प्रवाहित करणं. तर त्यासाठी त्यांचा एक मार्ग आत्मविश्वासाचा नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे. मला ना सर या तुमच्या पुस्तकांचा क्रम, पुस्तकांची नावं हे फार इंटरेस्टिंग वाटतं. कारण त्यानंतर अर्थात बँकेचा एम्प्लॉई असल्यामुळे, म्हणजे बँकेतला कर्मचारी असल्यामुळे त्यांचा त्या डेबिट क्रेडिटशी जेवढा जवळून संबंध आलाय तेवढा पासबुकशी पण जवळून संबंध आलाय. आजकाल UPIचा जमाना आहे, ठीक आहे, पण आपल्या आनंदाचं पासबुक कसं सदोदित भरलेलं असलं पाहिजे त्याचाही कानमंत्र भुरके सर त्यांच्या लेखनातून देत असतात. तर असं हे चौफेर लेखनाची धाव घेणारं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज आहे. मी भुरके सरांचं मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो.
हा असं जरा आवडतो तो समोर आला की त्याला शिट्टी बसते. थोडं कमी करू, कमी पण करू, बरं भरून त्याचं कमी करू. हॅलो 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 हॅलो, हॅलो हा येस. नमस्कार. सर्वप्रथम मी खात्रीनं तुम्हाला निवेदन करतोय ते तुम्ही आज जे इथं आलेला आहात ते आत्ता जे आहे त्याच्यापेक्षा थोड्या वेळानं खूप खूप मोठे झालेले असाल. वा. ते कशाच्या जीवावर मी बोलतोय तर जे मोठे झाले त्यांना मी पाहिलं, ते अनेक ठिकाणी लिहिलं, त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे. जे मोठे झाले त्यांना तुम्ही समजून घेतलं की मनामध्ये अशी ईर्ष्या निर्माण होते की अरे आपणही असावं, आपणही असावं. मी मूळचा सातारचा आहे आणि माझी आजी मला सांगायची तुला लहानपणी गाडगे महाराजांनी उचलून घेतलं. हो. मी शाळेत जाताना न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जी वेळ माझी आत जायची त्याच वेळेला बरोबर कर्मवीर बाबुराव पाटील त्यांच्या घरातनं बाहेर पडायचे आणि त्यांच्या कार्यालयात जात असायचे. वा. आम्ही वाकून त्यांना नमस्कार करायचे. शाळेच्या स्नेह संमेलनाला मग जे दोंडो केशव कर्वे आले होते त्यावेळेला त्यांचं वय 100 होतं. वा. त्यांना वाकून नमस्कार केला. शाळेच्या मैदानावर अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं होतं. त्यावेळेची पद्धत होती असं जाहीर करायचं, प्रकटन म्हणायचं, सर्व वर्गात ऐकू जाईल की आपल्या शाळेच्या मैदानावर असं साहित्य संमेलन होणार आहे. आम्हाला आनंद झाला. एवढे भाऊक साहित्यिक सगळे एका वेळेला भेटणार, काय वा वा. ज्यांचे आम्हाला धडे आहेत, ज्यांच्या कविता आहेत ते सगळे दिसणार. खूप आनंदात होतो. तेवढ्याच मनात आलं पुढे कोण बसणार हो, मोठमोठे साहित्यिक, देणगीदार, नगराध्यक्ष, आपल्याला कुठंतरी मागणं ही ठिपक्यासारखी माणसं दिसतात. तेवढ्यात एक प्रकटन झालं की ज्यांना या संमेलनामध्ये स्वयंसेवक व्हायचंय वा. त्यांनी नावं नोंदवायची. आम्ही पळतच सुटलो. स्वयंसेवक झालं की 2 लाभ असतात. एक, तुम्हाला किती पुढे जाता येतं. हो. अध्यक्षांच्या मागणं पुढणं ऐकणं, आंब्या भांड्यावर ठेवायला म्हणून. पण दुसरा लाभ फार महत्वाचा असतो. समोरचा प्रकार कंटाळवाणा चाललाय वाटलं तर त्याला उठून जाता येतं. आलो रे म्हणायचं, स्वयंसेवक आहे ना काम. आणि त्या दिवशी आम्ही शाहीर आमेर शेखांची मी सही घेतली. वा. हे असं मोठे केस, पांढरा शुभ्र पोशाख, हातात कुऱ्हाड होती. हो. म्हणजे कुऱ्हाड काय तर ते त्यांचं पेन होतं. बर. पातळ होतं, त्याला वाघाचं कातड वर बटन अगदी आत, आणि आत जी दांडी आहे ते सबंध पेन होतं. वा. अरे बास सही दिली त्यांनी शाहीर आमेर. वसंत बापट, मंगेश पाडगावकर, मामा वरेरकर सगळ्यांच्या सह्या घेतल्या. आणि तिथं परिसंवाद सुरू झाला. हा. साहित्यातलं श्लील आणि अश्लील. बर. आणि संमेलनाचे अध्यक्ष काकासाहेब गाडगे बर. यांनी ते 5 फूट उंचीचे होते. त्यांनी जाहीर केलं आता हे सुरू होणार. आणि पुढचा वक्ता आला त्यावेळेला ते 5 फुटावर असं असं 6 फूट 2 इंचापर्यंत गेला. वा. आणि आचार्य प्रल्हाद केशव आत्रे बोलायला उभे, पॅन्ट सावध. आणि काही बोलणार तर पत्रकार कक्षातनच एकदम एक आवाज होता, आत्रे साहेब मुद्द्याला धरून बोला. बर. आत्रे साहेबांनी त्याच्यावर असा कटाक्ष टाकला आणि म्हणले मी काय बोलतो ते योग्य की अयोग्य हे ठरवायला इथं नवी तथा काकासाहेब गाडगे उपस्थित आहे. खाली बाईस. शेषाच्या मदतीला सरड्याची गरज नाही. हो. वा. त्या पत्रकाराचं नाव आणि सरडा याच्यात साम्य होतं. आता कळणार नाही ते, त्यांना ज्ञान होतं त्यात नाही करत. पुन्हा बोलायला सुरुवात करणार तर श्रीकेश क्षीरसागर व्यासपीठावर होते वक्ते, ज्येष्ठ समीक्षक, अत्र्यांच्या पेक्षाही सिनियर. ते म्हणाले कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे पहिला माझा क्रमांक, मी आधी बोलणार. हा. आणि काकासाहेबांनी पाहिलं तर खरंच अत्र्यांचा नंबर दुसरा होता आणि ते आधीच बोलायला उभे राहिले.
त्यांनी त्यांना विनंती केली आपण खाली बसावं असं. आणि श्रीकेश क्षीरसागर बोलायला उभे राहिले. ते म्हणाले विषय आहे साहित्यातलं श्लील आणि अश्लील. असं काही श्लील अश्लील नसतंच, ते पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. एक स्त्री स्नानगृहामध्ये स्नान करते तर त्यात काहीच अश्लील नाही, पण हे जर कोणी बाहेरून डोकावून पाहून त्याची लिखाणं करत असेल तर ते अश्लील होईल. असंच काहीच ते सांगत होते. मी मॅट्रिकला गेलेलो होतो, बऱ्यापैकी कळायला लागलं. आणि त्यांचं झाल्यावर आचार्य अत्रे बोलायला उभे राहिले. पॅन्ट सावरली आणि सोबत लोक विषय साहित्यातलं श्लील आणि अश्लील आपण ते नंतर बघूया. आधी या तमाम सभेनं असा ठराव पास करूया की या वयामध्ये श्रीकेश क्षीरसागराने असं दुसऱ्याच्या स्नानगृहामध्ये डोकावून पाहत बसू नये. श्रीकेशशी कपाळावर हात मारायला मी असं कधी म्हटलंय म्हणे. आता त्यांचं ऐकतंय कोण? ध्वनिक्षेपक होता अत्रे साहेबांच्या पुढं. आणि अत्र्यांनी पहिलेच गिअर मध्ये गाडी टाकली होती. ते म्हणाले अरे एखादा साहित्यिक आपल्या कर्तृत्वानं पुढे चालला तर ह्या कोणत्या साहित्यिकांना हे बघवत नाही. मग त्यांनी चांगलं साहित्य निर्माण करून त्या पातळीवर यावं ना, पण ते त्यांना बघवत नाही. मग यांच्या हातात काय राहतं? पुढं चाललाय त्याला मागं खेचा, पुढं चाललाय त्याला मागं खेचा. आणि मागं खेचायचा मार्ग म्हणजे अत्रेनं अश्लील लिहितो, अत्रेनं विभत्स लिहितो, अत्रेनं अतिशयोक्तीनं लिहितो, असं बोलत राहायचं. अरे माझा ब्रह्मचारी श्यामचे चित्रपट बघा. ब्रह्मचारी माझा चांगला चालला हे यांना बघवलं नाही. म्हणजे मीनाक्षी तोकडे कपडे घालून पाण्यात उतरते. अरे किती वेळा तो सिनेमा बघायला जात होता हे घरच्यांना सांगू का? म्हणजे मीनाक्षी तोकडे कपडे घालून माझा श्यामचाही नाही दिसला. हे पुण्यातल्या विद्वानांनो, तुम्ही पुण्यातल्या देवांची नाव काय ठेवली ती तपासून पहा. भांग्या मारुती, चिनाल मुरलीधर. अरे देवांना नावं ठेवाल, अत्रे नावाला माणसाला नावं ठेवालच ठेवा, त्यात काय. आणि 26 नंतर गर्दी अत्रे साहेबांच्याकडे नव्हती. मी माझ्या मित्राला म्हटलं हे बघ मी आचार्य अत्रेंना हात लावतोय. तो म्हणलं का रे? अरे म्हणलं मोठेपणी कधी कोणी विचारलं तर सांगता येईल मी आचार्य अत्रेंना हात लावला होता. हे सगळं सांगायचं कारण काय मला माहिती का? तिथं जमलेल्या प्रत्येकानं आसपासला ठरवलं पाहिजे की काही चांगलं आहे, कोणी मोठा माणूस आहे तर तिथं जायचं. आज जाऊ का नको, गर्दी असेल काही नाही, जायचं. तुम्ही तिथं पुढ्यात गेला ये हृदयचे ते हृदय येतं, त्यातनं येतं. आणि ती साहित्याची बीज होतात, ती तुमच्यामध्ये इतकी जातात की अरे हे दुसऱ्यांना सांगतोयस तू आता किती जणांना सांगणार आहे? सगळ्यांना सांगण्यासाठी लिहून ठेव ना. पण लिहायचं त्यातून लेखक होतो. मग तुम्ही व्यवसायात कशाचे असता? मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्लर्क ते डेप्युटी जनरल मॅनेजर पर्यंत गेलो, 3 बँकांचा संचालक झालो. पण हे मनात होतं ना साहित्याचं प्रेम, त्यामुळे मी ते करत गेलो. आणि प्रकाशक बदल्या व्हायच्या. त्या गावात गेलं की प्रकाशक म्हणायचं असं एक पुस्तक लिहिता का? हो म्हणायचं. हे जे आहे ना हे आम्हाला आचार्य अत्रेंकडनं नाही म्हणायचंच नाही. काय येईल ते घ्यायचं अंगावर आणि तयारी करायची. हो म्हणायचं. त्यामुळे मी 40 पुस्तकं लिहिली बँकेत असून असं. आणि मुख्यतः पहिली चांगलं पुस्तक म्हणून म्हणायचं झालं तर मी कोल्हापूरला असताना, पुण्यात कधी तर सांस्कृतिक वातावरण नव्हतं कोल्हापूरला. बँकेतलं काम उरकलं 7 वाजले तरी मेहता पब्लिशिंग हाऊस मध्ये जाऊन बसायचं. आणि अनिल मेहता म्हणायचं काय करताय सध्या? म्हणलं मी सभेत कसं बोलायचं शिकवतोय. पुन्हा लायन्सच्या सगळ्या मेंबर्सना आणि अध्यक्षांना शिकवलं. मला ते पुस्तक द्या म्हणले, तसंच लिहून. तेव्हा बोलणं माझं चांगलं, पण लिहायला लिहा म्हटले. आणि मला तिथं आता वरचीवर जायला पाहिजे तर कितपत लिहिलंय हे सांगायला लागले.
म्हणून मी ते झपाट्यात लिहूनच टाकलं. आणि सभेत कसं बोलावं या पुस्तकानं विक्रमच केला. केव्हाही मी ते पुस्तक बघायला जातो तर दरवर्षी ते 1000 प्रती पुन्हा छापलेलेच असतं. प्रत्येक वर्ष झालं ते 30-40 हजार प्रती त्याच्या केव्हाच खपून गेलेले. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय माहितीये का, अनेक पुस्तक आहेत या विषयावर. ते पुस्तक तुम्हाला जसं त्या वधूला बोहल्यावर धरून येतात तसं तुम्हाला त्या व्यासपीठापर्यंत आणतात. भिऊ नकोस, फजिती झाली तरी काय घाबरू नकोस, अमुक होईल, हे सगळं समजून सांगणारं ते आहे. आणि तुमच्या व्याख्यानामध्ये किंवा लिखाणामध्ये बेदाणे पाहिजे. तुम्ही म्हणाले काय प्रकार आहे बेदाणे, तर माझी बेदाण्याची वही मी घरी केली आहे, ती तुम्ही करा सगळे. आता बेदाण्याची वही म्हणजे काय, तर पूर्वी दिवाळीतच फक्त चांगले पदार्थ खायला मिळायचे, दरवेळेला नाही. असं फ्रीज भरलेलं नसायचं, सगळे लाडू फक्त दिवाळीत नाही. त्याचा एक क्रम असायचा घरी करताना. पहिल्यांदा चिवडा कडबोळ्या म्हणजे खा मेल्यानं किती कॅटेगरीतला आधी करायचा, मग करंज्या यायच्या, मग बेसनाचा लाडू शेवटी यायचा असं. आणि बेसनाचा लाडू तयार झाला काही तो वाटीत ठेवून म्हणायची, हा देवा पुढे ठेव, नमस्कार कर आणि मग खा खा. आणि पळत जाऊन देवा पुढे ठेवायचा. तो घेतला की त्यातला जो बेदाणा आहे तो आधी काढायचा आणि मग तो बेदाण्याचं महत्व कळतं. तुमच्या साहित्यात, तुमच्या व्याख्यानात विचाराचं बेसन हवं, पण उदाहरणाचे बेदाणे असतील तरच ते लोक ऐकतात. म्हणून ते तिथून पेरले पाहिजे. आता माझ्या या बेदाण्याच्या वहीत 2-1 हजार तरी बेदाणे लिहून झाले. तुम्ही आता आज आलात, माझ्यातलं एखादं जरी उदाहरण तुम्हाला आवडलं तर ते काय करायचं, घरी जाईपर्यंत बरोबरच्याला सांगायचं, हे ऐकलं करायचं. मग ते लंडी घरी जाईपर्यंत लक्षात राहतं. मग घरी गेल्यावर ते वहीत, या बेदाण्याच्या वहीत लिहायचं. वहीत लिहिलं की मग ते वापरायला लागायचं बरं असं करणं. तर हा आपला आपणच गुरु त्यातले तयार व्हायला लागतो. आणि या पुस्तकामध्ये तर इतके बेदाणे आहेत त्या सभेत कसे बोलावे मध्ये, की ते बेदाण्याचीच वही झाल्यासारखं आहे, इतकं ते झालं. मग काय त्याच्यानंतर मी काय मागं पाहिलंच नाही. आणि सगळेजण म्हणायचे तुम्ही एवढं फिरला, तेवढे भेटले, तर त्याचं एखादं पुस्तक लिहा ना. म्हणून मग मी मेहता पब्लिशिंग कडे ते दिलं. ते म्हणजे कुठलं आनंदाचं पासबुक. मी बँकेत होतो म्हणून आत्मवृत्ताला तेच नाव दिलं, आनंदाचं पासबुक. तर बँक म्हणजे सगळ्यांना काय वाटतं, वृक्ष, टोकन देणार तर असं समोर बघणारच नाही. आता टोकनच्या ऐवजी संपूर्ण सर्व बँकामध्ये बॉडी लँग्वेज काय झाली माहिती, देवबोली. तो समोर आलेला डॉक्टर आहे, वकील आहे, नगरसेवक, काय देणं घेणं नाही. अरे बघा समोर, बोला त्याच्याशी. त्याचं हे जे वातावरण आहे सगळं त्यातनं मी लिहायला लागलो, ते आनंदाचं पासबुक त्यातनं. आणि आता मी त्यात बोलायला लागलो म्हणजे किती घटना घडू शकतात. मी क्लर्कचा ऑफिसर सिनियर हे होतो. बँक ऑफ महाराष्ट्राची भारतातली सगळ्यात मोठी शाखा बाजीराव रोड पुणे याला चीफ मॅनेजर झालो. आणि ते म्हणजे काय संस्थानच होतो. सतत खालनं निरोप यायचे. म्हणजे त्या काळात तरी अशी पद्धत होती की महाराष्ट्रामधले सगळे राजे लोक आहेत यांचं पुण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बाजीराव रोडला खातं पाहिजे. का तर पुण्यात आलं आणि पैसे लागले तर बाजीराव रोडला खातं म्हणायचं. त्यामुळे मला खालनं निरोप यायचा, मिरजेच्या राणीसाहेब आलेत, बोर्डचे पंत सचिव आलेत. मला गमत वाटत, आम्ही भेटायचं, नमस्कार करायचं, हे करायचं. हे एवढं हे केल्यावर बँकिंग वेगळं आणि हे साहित्याला लागणार किती आहे, मजाच मजा आहे सगळं. आणि क्षणोक्षणी विनोद होतात, वृक्षपणा त्यात लागत नाही हे सांगतो. माझ्या केबिन मध्ये एक बाई आल्या, आमचे स्टाफ मेंबर, ते तिथं लक्षात ठेवायला लागायचं. कारण एका ब्रांचला त्यावेळेला माझ्या 325 स्टाफ होता. बापरे. आता 5 असतो, 325.
तर त्या बाई हातात स्टीलचा डबा घेऊन आल्या. हा मला वाटलं पेढे वगैरे वाटायला आणलेले असते, स्टाफ मेंबर आहे, नातू झाला असेल किंवा मुलगा झाला असेल. तर त्या म्हणल्या, साहेब तुमची केबिन एसी आहे ना आपल्याकडे. तर माझा चीजचा आहे डबा आजचा, तर ते खराब होईल ना बाहेर, म्हणून मी आज तुमच्या इथे ठेवते आणि दुपारी घेऊन जाते. म्हटलं चला आपल्या केबिनचा तेवढा तरी उपयोग आहे. काय नाही, काय काय गमती होतात. एकदा तर मला निरोप आला की तुम्ही आता भीमसेन जोशींना कर्ज देणार का, अरे वा 20,000 रुपये पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही जामीन राहणार का, तर ते म्हणले मी राहतो. तर द्या अर्ज पाठवून. म्हटलं असलं काही नाही, आम्ही आत्ता येणार आणि तुम्ही पैसे द्यायचे, तरच येतो. काय पाहिजे त्या साहेब आपण आता देणार असाल तर येतो. 15 ते 20 मिनिटात पाहिजे. बापरे. मी म्हणलं ही बँकेला संधी आहे, एवढ्या मोठ्या भारतरत्नाला द्यायचे पैसे. नियमात गेलं तर अवघड आहे, पण आपण बघूया. आपण बँकेचाही हित बघतो आणि त्यांचंही हित बघतो. या म्हटलं आणि कॅशियरला म्हटलं कोऱ्या नोटा 20,000च्या पाकिटात गावून इथे येऊन थांब. आणि तुळशी बागेतनं मागणंच एक गुलाबाचं फुल घेऊन येऊ. वा. आला, थांबला. तो येऊन थांबतो तेवढ्यात अण्णा भीमसेन जोशी आलेच. भीमसेन जोशी आले. मी त्यांना नमस्कार केला. मानधन देतात तसं ते कॅशचं पाकिट त्यांना देऊन टाकलं. वा. फुल दिलं. बसले, चहा घेतला. प्रॉमिसरी नोटवर फक्त सही घेतली. बोलणं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि तिथनं ते गेले. गेल्यावर आता मला सगळं रंगवायला पाहिजे नाही रेकॉर्डला इन्स्पेक्शन. म्हणून मी त्याला विचारलं फोन करून की तुम्ही पैसे नाही देत. त्यांना नाही, त्या जामीनदाराला. मला खरं कारण सांगा, नंतर बँकेच्या नियमात काय बसणार आहे ते मी लिहितो. त्यांनी सांगितलं ते आता दिवाळी जवळ आली आहे म्हणून कामगारांना पैसे वाटतात त्या गॅरेज मधल्या. त्यांना गाड्यांचा फार चांगला आहे आणि ते त्यांना हे 20,000 रुपये त्यांना वाटायचे होते. घरामध्ये पैसे होते म्हणले कपाटात, पण बायकोच्या लक्षात आलं हे वाटायसाठी मागताय. त्यामुळे त्यांनी सांगितलं मी देणारच नाही केली. आणि घरात त्याच्यामध्ये काय झालं माहित नाही. मला फोन आला की मला आता हे पैसे पाहिजे. वा. ते म्हटले एक माणूस आहे आपल्याकडे असा जो देऊ शकतो, पॉझिटिव्ह विचारत आहे, म्हणून मला फोन केला. वा. आणि त्यांनी खरोखर त्या दिवशी एकही पैसा घरी नेला नाही, सगळे कामगारांना वाटून टाकले. आणि मला हेड ऑफिसचा फोन आला थोड्या वेळात, गांधी साहेब म्हणून. ते नेहमी आम्हाला झापायलाच फोन करायचे, हे टार्गेट झालं नाही ते. आजचा फोन म्हणले बुरके तुमचा अभिनंदनाचा आहे, कौतुकाचा आहे. आता म्हणले मला भीमसेन जोशींचा फोन आला आणि ते म्हणले आज जगामधलं एक वेगळं बँकिंग या पुण्यात आणि महाराष्ट्र बँकेच्या बाजीराव रोडला घडलं. ज्याला पैसे पाहिजे त्यांना अजूनही एकही शब्द बोललेला नाही कर्जाबद्दल तो. आणि त्याच्या मनात जी रक्कम होती ती त्याच्या खिशात पाकिटातनं आलेली आहे. वर गुलाबाचं फूल आणि चहा मिळालाय. असं बँकिंग यापूर्वी झालं नाही आणि याच्या पुढेही होणार. अशा गोष्टी पाहिल्यावर मग मला त्या आनंदाचं पासबुक लिहावं वाटेल नाही तर. त्या काळापासून 2,500 लॉकर आहेत तिथं बाजीराव रोडला तळघरात. आणि काय काय तिथल्या कथा आहेत. दत्ताची मूर्ती केडगावची वर्षातून एकदा होती आणि ती दत्त जयंतीच्या अगदी न्यायचे. 1 वर्ष त्या गाडीचा एका टॅक्सीने पाठलाग केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हे धोक्याच आहे नाही. आणि त्यांनी विनंती केली की इथंच आमची ही सोय करा आता. आम्ही तिथंच नाही, आम्ही भक्तांना कळवू ते इथे येऊन दर्शन घेऊ. आम्ही लगेच हो. आणि मला वाटतं ही लॉकर मध्ये ती ठेवतो. ती अशी वेगवेगळ्या एकात एक खोचून ठेवायची. म्हणजे पहिला चौरंगाचा भाग झाला, मग खांब झाले किंवा मंदिराचा वरसाई झाला, ध्वज झाला, अशी ती वर वर जातो. ती आहे साधारण 1 किलोची. पण दरवर्षी आली ती बातमी वाढत वाढत 3.5 किलोची झाली पेपरला. या वर्षीच बघून म्हटलं 3.5 किलो. पण मला वाटतं हे असं पहिलं आणि एकमेव भारतातलं उदाहरण असेल की जिथे असं ठेवीदाराच्या दत्तमूर्तीचा किंवा ठेवीदाराच्या भावनांचा अशी जपणूक केली जात असते. आणि तिथे त्याला
विद्युत रोषणाई करून हो. रांग लावून लोकांचे दर्शन सुरक्षा घेतात. ठेवून सगळं करतात. म्हणजे खातेदारांनी काय पाहिजे ते करायचं. हो. किती गमती वा. काय काय विसरतात लोक माहिती आहे. लॉकरच्या इथं तो एक जण मला लॉकरचा इंचार्जचा फोन आला, साहेब जरा या खाली लॉकरला, काय झालं तर म्हणल्यावर इथं एक मुलगा राहिलाय. आता म्हणलं हा कोण राहिलाय? मुलगा राहिला. मुलगा म्हणलं आतापर्यंत बांगडी हो. अंगठी हो. ते काय माहिती होतं. छत्री वगैरे विसरायचो आपण. आता जाणे नाही लॉकर मधल्या वस्तू काय होतं बाहेर चुकून मुलगा राहिला हे कसं काय. म्हटलं मग आता कोण येऊन गेले तर म्हणजे 7-8 जण येऊन गेले, त्यामुळे कळत नाही आता. तर म्हणलं तो वडील एकेकांना फोन लाव, आपण हे करूया, त्याला चॉकलेट द्या, काय दे, ते रडत बसलाय, त्याला नाव सांगता येत नाही. हो. हा प्रॉब्लेम. एक जोडपं आलेलं घरी पोहोचलं आणि घरी पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आलं अरे आपला मुलगा कुठे आहे. म्हणून त्यांनी फोन केला, आमचा मुलगा काय ना त्याला जरा सांभाळा आलो तेवढंच. त्या काय काय बँकेत त्या करायला लागतं ही मजा तेच. अशा इतक्या सगळ्या गमती जमती आणि हा सगळा रोचक रंजक प्रवास आहे. तुमचं पाणी पिऊन झालं की आपण मुलाखतीत पुढे जाऊया. हा म्हणजे असा हा तरी आपण सगळेजण साक्षीदार आहोत की उद्या पुढे जाऊन मी हे सांगणार आहे की मी श्याम बोरके सरांचा हात हातात घेतला होता. पुरावा ठेवताय. कारण अहो आत्र्यांना हात लावलेल्या माणसाला हात लावायची संधी मिळणं साधी गोष्ट नाही. माझ्यासारख्या नवख्या नवोदिताला तर बिलकुल नाही. पण हा सगळ्या गमतीचा रंजक भाग तर आहेच. म्हणजे बुर्गे सर बोलायला लागले की आपण फक्त ऐकत राहावं आणि एक 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 बेदाणा त्यांच्या बोलण्यात उचलून उचलून आपल्या पुरचुंडीत ठेवावा, एवढंच खरं तर हे आहे. पण तरी मला असं सर आवर्जून सांगावं असं वाटतं की बाजीराव रोडच्या शाखेतले एक किस्से असतील, पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा बरंच तुमचं योगदान आहे, सहभाग आहे. तर ह्या सगळ्यातून एका अलौकिक पुस्तकाचा जन्म झाला, ते म्हणजे पुण्याच्या संस्कृतीचा ठेवा, पुणे एक साठवण. तर ह्या साठवणीबद्दल सांगा, त्याचं संशोधन कसं झालं आणि कसे एक 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 किस्से गोळा केले आणि ते कसं सगळं पुस्तक रूपात साकारलं. मला अजूनही छंद आहे, चालत चाललं की इथं काय घडलं असेल, इथं काय घडलं असेल. तर मग माझ्या मनात असं आलं की पुण्यावर खूप पुस्तक आहेत, पण माझ्या मनात येतं तसंच आपण लिहूया. तर काय केलं मी, डेक्कन जिमखान्यापासून ते कॅम्पमध्ये रजनीश आश्रम पर्यंत पायी गेलं. बर. तर कुठं काय मनात येतं एवढंच लिहित गेलं, एक साईड पूर्ण. म्हणजे डेक्कन जिमखाना म्हटलं की अरे पूर्वी तो गवळणीचा पुतळा होता. बर. त्या कुठलाही मराठी चित्रपट पूर्वीचा असेल तर पुण्यात दाखवायचं झालं की पहिले ते गव्हर्न दाखवायचे आणि मग ते राजा गोसावी शरद तळवलकर दिसायचे आपल्याला, त्यातनं ते जायचं असं. तर मग ह्या डेक्कन जिमखाना भागात काय काय घडलं, इथे इंटरनॅशनल बुके आहे. तर 500च्या वेळेला नेहरूंनी भेट दिली, त्यावेळेला त्यांना ते लक्षात आलं अरे इथे इंटरनॅशनल पुस्तकाचं आहे. त्यांनी ताबडतोब थांबवल्यावर त्या संबंध पंतप्रधानांच्या म्हणजे किती गाड्या असतात त्या थांबवून त्याच्यात ते आले आणि त्यांची चौकशी केली. ते आणि मग कळलं त्याचं. मग मी बघायला लागलो एका पुस्तकाच्या दुकानाचं काय काय असतं. तर तिथे भीमसेन जोशींनी काही काळ काम केलेलं होतं नॅशनल बुक मध्ये. हो. त्याचं आणि त्यावेळेला फिल्म इन्स्टिट्यूट जी होती तिथं चित्रपट तयार व्हायचे. आणि तिथनं लोक त्यांचं शूटिंग झालं की संध्याकाळच्या वेळी चालत फिरायला म्हणून बाहेर पडायचे. ते चालत प्रभात रोडनी यायचे, ते या दुकानात यायचे. अच्छा. आणि तिथं भत्ता मांडायचे. भत्ता म्हणजे काय, मोठा वर्तमानपत्राचा पसरायचा आणि त्याच्या चिरमुऱ्याचा ढीक करायचा आणि शेंगदाणे असे त्याच्यावर शिवडायचे. जो भाग्यवान आहे त्याला वा. आणि त्याने मग म्हणायचं की कुठल्या नवीन नॉवेल्स आल्यात, इंग्रजी काय, इंग्रजीचं ते त्यावेळेला जास्त होतं, त्यातली स्टोरी काय आहे आणि त्यातनं त्यांना कथानकच होत त्या सगळ्या गोष्टी अशा त्यातनं म्हणजे मग एक ते झालं की मग पुढे त्या लकडी पुलावर गेल्यावर अरे इथंच पहिल्यांदा पु ल देशपांडे, त्याच्यानंतर शरद तळवलकर आणि वसंत सबनीस. तो वसंत सबनीसांनी ओळख करून दिली हा नवीन मित्र आहे म्हणून.
हा शरद हो तळवलकर. हो तो म्हणजे अरे सरळ साधा माणूस आहे, नाही तो म्हणजे अरे आत्ताच ओळख करून देतो, एवढ्यात तुला कसं काय कळलं सरळ साधं. तो म्हणजे बघ ना त्यांच्या नावात काय काना मात्रा करायचं, शरद तळवलकर कसं सगळं साधं आहे असं आहे ना. तसं ते बालगंधर्वांच्या पानाच्या डब्याचा पण एक हो. किस्सा आहे ना. तो बालगंधर्वांचा पानाचा डबा हो. हा त्यांनी गाडगीळ सरपंचात हो ठेवायला दिला होता. काही गाण असेल, विकला हो. असेल, हो. आर्थिक स्थिती शेवटी त्यांची बरोबर हो नव्हतीच. हो पण त्यांना तो मोडून टाकावा वाटला नाही आणि हो. त्यांनी तो भरतनाट्य मंदिरात आणून दिला. तिथं होता. हो असं काय वस्तू कुठे काय असतील द्यायचं. तिथंच पुढे गेलं की टिळक स्मारक, टिळक रोडला अरुण म्युझिकल हाऊस आहे. हो तिथं पहिल्यांदा वसंतराव देशपांडे भेटले यांना, मुलांना व्यासना. मग साहित्य परिषद दिसली. अरे इथं सुधीर फडक्यांचं लग्न झालं होतं आणि मोहम्मद रफीने त्याला मंगलाष्टका म्हटल्या होत्या. हा काय ते त्या काळातलं काय घडलंय ते बघत मी पुढं 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 असं जात राहतो. आणि शेवटी त्या रजनीश आश्रमात गेल्यावर म्हणतो जगातली सगळ्यात मोठी मच्छरदाणी कुठं असेल तर ती आमच्या पुण्यात आहे. बर ते आमच्या रजनीश आश्रमात 5,000 लोक एकाला बसतील अशी मच्छरदाणी आहे तिथे. बापरे. का तर ध्यानाला बसल्यावर डास चावल्यानं कुणाला काही होऊ नये. तर त्या काळात इतके लोक यायचे हजारो त्यांना बसवायसाठी गेले. मग प्रवास केला तो हिंगण्यापर्यंत तिकडे. बर ते हिंगणे स्त्री शिक्षण पर्यंत. मग मुलांना म्हणायचं किंवा विचारायचा प्रश्न काय की भारतरत्न पुण्यात सर्वप्रथम कोणाला मिळालं आणि त्यांचं ते कसं असतं. ते पिंपळ पानाचं असतं, ते प्लॅटिनमचं असतं. ते कुठे आता तर ते हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये त्यांचं छोटस जे संग्रहालय केले त्यात आहे. त्या अण्णांना मिळालेलं होतं ते आहे तिथं. असं लोक इतके मजा. या पुस्तकाची गंमत काय माहितीये का, परदेशातनं लोक सांगतात हे पुस्तक चांगलं आहे वाचा. म्हणजे डिलिव्हरीसाठी हे जातात ना तिकडे आपल्या घरचे मुलाकडं आणि मुलीकडे, त्यावेळेला भरपूर वेळ असतो आणि त्यावेळेला त्यांनी पुण्यावरचं म्हणून त्यांनी मागून ठेवलेलं असतं आणि तिथं ते वाचतात. आणि आम्हाला पुण्यात माहितीच पण ऐकतात ते असं. पुणे एक साठवण हे पुस्तक कित्येक वर्ष चाललंय. पण पुण्याच्या अनेक माहिती असतात आपल्याला, म्हणजे अंतर ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्या. इथं कोण होते, इथं कोण होते, अरे इथं दमा मिळतात आपण टिळक रोडलाच पुढे गेल्या नंतर ते सरकारने. मग तिथल्या आठवणी त्यांच्या येतात की त्यांच्या दमा मिराजदारांच्याकडे मला जायला मिळालं होतं. का तर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आम्ही मोहम्मद सुखाची ठेव हा रेडिओवरचा कार्यक्रम केला. वसंतराव देशपांडे नाट्यसंगीतावर गायचे आणि त्यांची मुलाखत दमा मिराजदार. मोहम्मद सुखाची ठेव नाट्यसंगीत, मराठी नाट्यसंगीत एक वाटचाल असं ते होतं. तर त्यांची पुढे आम्ही सीडी केली. ती द्यायला मी मिराजदारांच्या घरी गेलो. ते म्हणले अरे वा हा ठेवा मला मिळाला चांगला आहे, आता आपण म्हणले चकली खाऊया. आणि म्हणजे चकलीवर लोणी घ्यायचं असतं आणि हे लोणी चुकून जास्त पडायला लागतं. चुकून जास्त पडायला चुकून जास्त पडलं आणि म्हणले. आणि मग ते पहिलं खाल्ल्यावर म्हणले सुरुवात होती. मग अजून अशी मजेशीर माणसं भेटतात सगळी. काय काय मिराजदार पुढे आळंदीला साहित्य संमेलन, त्याच्यात मिराजदारांच्या बरोबर मी वक्ता होतो त्याच्यात. तर सगळेजण त्यामुळे विषय होता काय माहितीये का, मराठी विनोद. आजकाल मराठी हे विनोदी साहित्य हे खरोखर विनोदी आहे का. आणि एक दोघं जण जे नामवंत लेखक आहेत ते बोलले, पण त्यांनी फारच त्यांचा पीस पाडला होता. आणि समोर लता मंगेशकरांनी उद्घाटन झाल्यानंतरच ते सत्र होतं. प्रचंड गर्दी होती, शांतासेवके अध्यक्ष होत्या. किती हजार लोक असतील मोजता येणार नाही. आणि सगळेजण असं गंभीर ऐकून हे झाले होते. दादा मिराजदारांनी मला चिठ्ठी पाठवली, आता तुला पाठवतोय जरा हलव लोकांना. हलव म्हटली. मग आम्ही त्याप्रमाणे रंगत आणली. म्हणजे प्रत्येक साहित्यिक प्रत्येक याचं तिथलं हे करतं. राजा वसंत पर्वतीच्या अलीकडे घर आहे. काय म्हणा तेव्हा माझ्या की त्यांना मद्रासला शूटिंग साठी गेलो. AVM चित्रपट
आणि बसले होते. आणि दिग्दर्शक म्हणला त्यांचं काम आल्यावर हिंदी चित्रपटात राजाची आई आहे. त्यामुळे मैं नाही आ सकता, त्यांना उसण भरली होती. हो. तरी प्रयत्न करून म्हणून ते येऊन बसले होते, पण काही अजिबात बरं नव्हतं. तो मैं नहीं आ सकता. क्यों नहीं आ सकते? आई आई आपका ही याद दे रहा हूँ, नहीं आ सकता. मुझे उसण भरी है. म्हणजे उसण क्या होती है वो सिर्फ मराठी में भरती है म्हणजे. वा वा भाई, असे ह्या पुणे 160 मध्ये असे एकापेक्षा एक किस्से आहेत. कोणाला आवडणार नाही हो. त्या आपल्या आवडीची माणसं ती तिथं राहिलेली, ती हो. कशी बोलली, काय झालं हे जे. आणि याचं सामर्थ्य काय असेल माहिती का, हे मला भेटले तर मी सांगून टाकतो. असं नाही विचार करत की व्याख्यानं त्यांनी वापरलं तर मला वापरता येणार. सांगायचं भेटला की सांगायचं. बरं, जसं तुमचं हे पुण्याच्या संस्कृतीचा ठेवा असलेलं पुणे 160 लोकप्रिय झालं, परदेशातून त्याची मागणी वाढली, तशी तुमची खुमासदा रात्री आणि पु ल आनंद यात्रा ही 2 पुस्तकं लोकप्रिय आहेत आणि वाचकप्रिय आहेत, त्याच्या आवृत्त्या आहेत. तर या दोन्ही साहित्यिकांच्या साहित्याचा अभ्यास करावा असं वाटणं किंवा त्यांच्या लेखनाचा अभ्यास करावा असं वाटणं, हे का घडलं? आणि मग त्या दोन्ही साहित्यिकांच्या लेखन शैलीकडे तुम्ही कसं बघता? त्याच्यात काय साम्य आहेत का? अत्रेंचा विनोद नेहमीच जोरकस म्हणून, आक्रमक विनोद म्हणून ओळखला जातो किंवा मानला जातो, पण अजून काय त्याच्या धाटणीत काही फरक आहे का, शैलीत काही फरक आहे का? आणि सामाजिक दृष्टिकोनातून हे 2 लेखक तुम्ही कसे बघता? त्याला एक कारण झालं हे 2 का निवडले. हा. माझी सौ गीता गोरखे आज आलेली आहे. हो. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. वा. 35 नाटकातनं भूमिका केल्या आहेत. चित्तरंजन गोलटकरांबरोबर अभिनय करायला त्याला मिळालेलं. अरे वा. पणशीकरांनी त्याची निवड तोमिनवेसाठी केली होती. इतकं. वा. आणि माझ्या बँकेच्या ह्याच्यामुळे आम्ही आपले किरकोळ 15-1 नाटकात मी केली होती का, मग पुढं मला ते जमत नव्हतं. आणि हिलाही वेगळं मग जायचं ते सगळं अवघड व्हायला लागलं. माझं काम वक्तृत्वाकडे चाललं होतं, हिचा अभिनय. त्या दोन्हीचं म्हणून काय करता येईल असा मी विचार केला. मग पहिला आचार्य यात्रेंच्यावर कार्यक्रम केला, त्यांचे जीवन. बर. आणि त्याचं मध्ये दाखवायला क्लिपिंग दाखवा, उगीच ते पॉवर पॉइंट आहे का बघा, इलेक्ट्रिकचा आहे का, त्या खेड्यात अमुक आहे का, काही नाही. तिनं त्यातला नाट्य प्रवेश सादर करायचा, गाणं म्हणायचं. असं करत गेल्यावर ते लोकांना इतकं आवडायला लागल्यावर म्हटलं अरे ह्याचं पुस्तकच चांगलं होऊ शकतंय. वा. म्हणून त्या धर्तीवर आचार्य अत्र्यांचं पुस्तक केलं. वा. अत्र्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य असं की महाराष्ट्राच्या बाजूला जे मराठी लोक राहतात, गुलबर्गा, कर्नाटक घ्या, बेळगाव घ्या, त्यांना जर म्हटलं ना असे असे आमचे कार्यक्रम आहेत तर ते लगेच म्हणतात हो अत्रे का करू. हो. त्याचं कारण काय माहिती का, पुलंच्या शब्दांवर विनोद खूप आहे. हो, भाषिक विनोद जास्त आहे. अत्र्यांच्या ह्याच्यात प्रसंग फार आहे आणि प्रसंग हा लोकांना जास्त भावतो. अत्रे म्हणले मी सासवडचा, तिथं कसलं आलंय विनोद, आणि असं नाही म्हणले प्रत्येक ह्याच्यात विनोद आहे. तिथल्या पाण्यात आम्ही डुंबत बसायचो शाळेतली मुलं, आणि परगावून आला माणूस की मजा करायची म्हणून त्याला म्हणायचं तुम्हाला त्या पाण्यातला आमच्या गुण कळला का सासवडच्या करेच्या पाण्यातला. त्यामुळे काय त्या पाण्यात जर कोणी बुडी मारली आणि तो वर आला तर त्याला गाढव शब्द म्हणता येत नाही. असं कसं असेल. अहो हेच तर महत्वाचं आहे. कुठनं लोक येतात. आम्हाला वाटलं तुम्ही त्यासाठीच आलाय. बरं ऊन एवढं रणरण काय म्हटल्यावर तो म्हणतो जरा बघूया, पण कपडे उतरायचे आणि त्यानं पाण्यात बुडी मारली की 4-5 पोरं अत्र्यांचं जोरात म्हणायचे तुझा बाप कोण. तो वर आला की मान झाडत ओरडायचा गाढव. मग हे म्हणायचे नाही हा चुकून गाढव म्हटला, घोडा म्हणतायत नाही. आता एवढं भिजलोच आहे तर घोडा म्हणायला काय जातं. तो पुन्हा आत गेला की यांनी पुन्हा ओरडायचं तुझा बाप कोण, की त्यांनी बाहेर आल्यावर मान झाडत घोडा. जोपर्यंत अत्रे आणि कंपनीला विविध प्राण्यांची नावं येत आहेत आणि त्या पाहुण्याला आपली फजिती झाली कळत नाही,
तोपर्यंत हा खेळ चालायचा वा. आणि मग दुसऱ्या पाहुण्याची वाट बघत बसतो. तर म्हणजे विनोदाला काय लागतं तिथे. हो. सासवडातच आम्हाला हा विनोद शिकायला मिळाला, कारण हे प्रसंग आहेत, प्रसंग आहेत. पण मामा म्हटलं तुला मोठं व्हायचंय ना, हा. पुण्याला ये. हा. पुण्यात मोठी माणसं जन्माला येतात. तुम्हाला अशोक नायगावकर माहितीत का ते? लोकमान्य टिळक, छाप मिशा हो. ते व्हायचे. हो. म्हणजे मला या पुण्यातल्या लोकांचं काही कळतच नाही बाबा. सारखं म्हणतात आमच्या पुण्यात मोठी माणसं जन्माला येतात, आमच्या पुण्यात मोठी. आमच्या वाईला म्हणलं अजून लहान लहान बाळच जन्माला येतात. पुण्यात मोठी. पण मामा म्हटलं पुण्याला आहे आणि जय्यत तयारी केली 15-20 दिवसाची. बैलगाडी ठरवली आणि अखेर तिथनं निघाली. सारख्या अखेर विचारायचे पुन्हा आलं. आयुष्यात एकदा तरी ते पुन्हा बघावं, पुन्हा बघावं. जसं आता अमेरिका बघावं वाटतं तसं पुन्हा बघावं, पुन्हा बघावं. आणि सारखं विचारायचं. पण संध्याकाळ झाली, अंधार पडला आणि त्यांना गाडीतच झोप लागली होती. त्यांना उचलून कसब्याच्या त्या घरात आत आणून ठेवलं. पुण्यात येताना आत्र्याला पुन्हा बघता आलं नाही. पण सकाळी जाग आली, ते एका आवाजानं आले, टाक टाक टाक. मामा हे काय? अरे तो भांडी घडवतात लोक, तांबट लोक कसब्यात. हो मला बघायला मिळते भांडी. हो हो तुला दाखवतो दुपारी. आणि दुसरा आवाज आला, मामा हे काय? अरे तर आगगाडी आहे. त्याचा आवाज. आगगाडी म्हणजे काय? त्याच्यात अरे किती शेकडो हजारो माणसं एकाला बसतात आणि ती गाडी जाते. किती बैल जोडतात. बैल नाही, वाफ्यावर चालते ती. त्याला एक गाणं प्रसिद्ध होतं, साहेबाचा पोरा आकली र बिन बैलानं गाडी आकली र. मग मला हो तुला आगगाडी दाखवतो दुपारी म्हणजे. आणि अत्रे म्हणतात जगातलं एक महान आश्चर्य, तिसरं आश्चर्य एकाच दिवशी एकाच सकाळी मला हे बघायला मिळालं. समोर बघतो तशी गोल पाण्याची धार एका नळातल्या खाली पडली. मामा हे काय नळाला पाणी? हो पुण्यात नळाला पाणी. हा म्हणजे विहिरीवर जायचं नाही, नदीवर जायचं नाही, तलावावर जायचं नाही. मग पुण्यातले लोक दिवसभर करतात काय जर नळाला पाणी आलं? आणि म्हणाले एखादा नायगरा धबधबा जर अचानक दिसला तर जो आनंद होईल तो मला त्या नळाला पाणी बघून जातं. आणि ज्या ज्या वेळेला मोकळा नळ मिळेल त्यावेळेला मी तिथं जाऊन अंगावर पाण्यात खेळतोय. नळाला पाणी, नळाला पाणी. हा अशा पुण्यात म्हणजे मला भावे हायस्कूल मिळालं. वा. भावे हायस्कूल म्हणजे सगळं विनोदी. गुरुजी विनोदी, त्यांचं शिकवणं विनोदी, इतकंच काय फर्निचर सुद्धा विनोदी. ते खुर्ची डगमगते, गुरुजींचा शर्ट त्याच्यात अडकून पाडते. एकदा तर एका गुरुजींचा पायच प्लॅटफॉर्म मध्ये अडकला वर्गात. तो म्हणले आम्ही 2 गट करून एकदा त्या बाजूला आणि एकदा या बाजूला ढकलत राहिलो. आणि तास संपायची घंटा झाल्याबरोबर सोडवला, जाऊ दे की. तोपर्यंत काही सोडत नाही. आणि ते म्हटले गुरुजी अरे आपले मास्तर किती आजारी आहेत, बघायला जायचंय का नाही? चला चला. हो जाऊया. गेले सर. तिथं गेल्यावर ते गुरुजी इतके बेशुद्ध अवस्थेत होते की कोणीतरी येऊन तिथं उदबत्ती लावली आणि जो तो एवढंच म्हणतो काही खरं नाही, काही क्षणाचे सोबती जाणार जाणार जाणार. सगळे जाणार जाणार म्हणतात. तासन तास गेले, गुरुजी काही जात नाहीत. हे गुरुजी घरी जायला काही बोलत नाहीत. पाय दुखायला लागले, भूक लागलेली होती. तेवढ्याच गुरुजींच्या डोक्यात एक कल्पना आली की त्या काळी रात्रीच्या वेळेला अंत्यसंस्काराचं साहित्य विकत मिळायचे पुण्यात. तेवढ्या सगळ्या मंडळींचा रात्रभर खोळंबा नको तर सामान तरी घेऊन या. त्यांनी ते कसब्यात जाऊन मडकं कडबा सगळा. निम्म्यावर आल्यावर रात्र म्हणले जा रे, गेले ना बघून जाते. तिथे गेले तर पुन्हा तेच काही क्षणाचे सोबती जाणार. आता मास्तरांना प्रश्न पडला या सामानाचं करायचं काय? पुढं न्यावं तर पंचायत. गुरुजी अजून गेलेच नाही. मागं न्यावं तरी पंचायत. त्या दुकानावर जरी पाठी नव्हती, एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही.
तरी त्याला काय सांगायचं, क्वालिटी खराब आहे का काय बोलायचं. मग असा विचार करताना ते म्हणजे अरे या वाड्यामध्ये आपला एक विद्यार्थी राहतो आणि तो किती दिवस त्याचे आई वडील म्हणतात एकदा तरी गुरुजी आमच्यावर चाल आहे आता जायला हरकत नाही. सामान गोळा केलं. बाजूलाच ठेवून गेलं सामान आणि आत गेलं. यजमानांना आनंद, या 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 गुरुजी या, किती दिवस बोलवतो, आज वेळ काढला तो, या या. आणि गप्पा गोष्टी चालल्या होत्या. त्यांनी बायकोला ओरडून सांगितलं, अगं गुरुजी आले, पोहे आणि शिरा दोन्ही होऊन जाऊ दे. हा हे पोहे शिरा खातायत. वाड्यामध्ये सगळ्या बाहेर चुरबुर सुरू झाली. हे सामान बाहेर सामान. आलं कसं? गेलं कोण? पण सगळी धडधाकट माणसं त्या वाड्यात राहणारी, रोज पर्वतीला पाठी फिरून येणारी, आजारी सुद्धा पडणार नाहीत आणि एकदम हे सामान काय. म्हणून त्यांनी 2 हुशार विद्यार्थी स्वयंसेवक तिकडून तिकडून जाऊन पाहत होते. ते म्हणजे या घरात किमान जास्त लोक बोलतात असा आवाज तरी येतो, इथं चौकशी करूया. म्हणून त्या आत यायला लागल्यावर आतनं एक जण बाहेर येत होता. त्याला त्यांनी विचारलं, कोण? गुरुजी. तो म्हणलं, पाहुणे. किती वेळ झाला असतं. मग त्यांनी काही नंतर नाटक हे लिहिले, पण सुद्धा जे साहित्यातनं प्रसंग लागतात ते बघा. हो आता उदाहरण घ्या, पुलंचं लग्नानंतर ते त्यांच्या सुनीताबाईंच्या गावी रत्नागिरीत चालले होते. कोल्हापूर ओलांडलं होतं आणि दाजीपूर अभयारण्य लागलं. आणि दाजीपूर अभयारण्यात सुनीताबाई ड्रायव्हिंग करत होत्या आणि मागं पु ल आणि वसंतराव देशपांडे बसले होते. बर आणि एकदम मध्ये गवारेडा आलो. बर दाजीपूर अभयारण्य गवारेडा मध्ये दिसल्यावर सगळेच घाबरलेले असणार. सुनीताबाई घाबरलेले होते. तर तो वसंतराव देशपांडे म्हणायला लागले, तो गवारेडा आपल्याच बाजूने येतो या अर्थानं, सी इट इज चार्जिंग टुवर्ड्स अस. तर पु ल लगेच म्हणले, त्या गव्याला कळून म्हणून वसंत इंग्रजीत बोलतोय बरं. आता हा किती छोट्या ह्याच्यात विरोध घेऊन जातो चांगला आहे. पण हा मोठा प्रसंग झाला तर जे आत्र्यांसारखी मजा ती आणखी वेगळी मजा. किंवा पुलंचं आणि गदिमांचं दोघांचं व्याख्यान झालं होतं एकाच व्यास. हो अप्रतिम दोघांची भाषणं झाली. हा त्यावेळेची पद्धत होती त्याप्रमाणे मुलं सह्या घ्यायला यायची. हा सह्या घ्यायची आणि सह्या घ्यायला आलेले रांग जी होती ती सगळी पुलंच्याकडेच होती. बाजूला अण्णा गदिमा उभे आहेत. त्यांच्याकडे कोण आहे? त्यांचा स्मृती देण्यास त्यांना वंदन करतो ते उभे आहेत. तर त्यांच्याकडे सहीला कोणच जात नव्हतं. तर पुलं त्या मुलाला म्हणले, अरे त्या अण्णांची सही घे गदिमांची. तर मी गेल्याला घेतली आहे त्यांची. अरे घे रे, आता त्यांचा अक्षर सुधारलाय, घे पुन्हा. जो फटाका उडतो ना तो पुलांच्या फुलांच्या लेखा. मोठा आहे. बरोबर. ही निर्मळ मनाची माणसं होती. हो दुष्ट माणसाला कधी विनोद कळत नाही, हो करता तर येतच नाही. असं आहे जे फक्त मलाच काय मिळेल बघणारे असतात ना, त्यांच्यासाठी विनोद आहे नाही. तर नेहमी असेच बसले. आपण विनोद सांगा, काही सांगा, ते अगदी नो प्रॉफिट नो लॉस दुकानात असं. आता काय माहिती. तर फुलं जायचं पण हे किती फुलवणारे होते फुलं. आता एक प्रसंग मला सांगितल्याशिवाय आवडतच नाही. हो हो मी सोलापूरला रिजनल मॅनेजर होतो हा बँक ऑफ महाराष्ट्र. आणि आमचे एक खातेदार पेक्षा साहित्यिक माझे ज्येष्ठ आणि पुलंचे खास मित्र ते म्हणजे श्रीराम पुजारी सर, बर संगीतातले तज्ञ. सगळे संगीतात जेवढे लोक आहेत कुमार गंधर्व त्यातले त्यांचे खास मित्र. वा. तर त्यांचा 70वा वाढदिवस होता. म्हणून मी त्यांच्या घरी गेलो 10 दिवस आधीच आणि त्यांच्यावरचा लेख लिहायची तयारी केली. तयारी केल्यावर मी म्हणलं येतो आता, हा केसरीमध्ये छापून येईल. तर येतो काय, जेवून जायचं. बर. मी न सांगता गेलो, बसून माहिती घेतोय.
काय धाडसी माणूस आहे, बायकोला परवानगी घेत नाही, आत जाऊन काय चौकशी करत नाही आणि एकदम आलेल्या माणसाला म्हणतो जेवून जायचं आणि कामाला जायचं. आणि तिथनं जोडून सांगितलं, अगं मी बुरकेंना जेवायला थांबवलंय, पिठलं भात कर. बर आणि खरंच त्यांनी पिठलं भात केलं. बर मग मला म्हणले, बुरके पिठल्याचे 2 प्रकार सांगा बरं. म्हणलं एक आत्ता खातोय पण ते, आणि झुणका कोरडं पिठलं. नापास नापास. म्हणजे पिठल्याचे 2च प्रकार असतात, एक चांगलं पिठलं आणि एक अति चांगलं पिठलं. नेहमी करतात ते चांगलं पिठलं आणि आमची बायको करते ते अति चांगलं अति चांगलं. मग मला कळलं ते कसं मला थांबवलं. गौरव घ्यायचे. आणि मग म्हणाले, आता माझ्या वाढदिवसाच्या दिवशी इथं पुन्हा त्या सकाळी 9च्या आधी ये. 9 वाजता पुलं येत आहेत, भाई येतोय, वा सुनीताबाई येत आहेत, त्यांना तुझ्या हातनं हा लेख दे. वा मला फार आनंद झाला. मी काही 8:45 जाऊन घरी थांबलो होतो. वा आणि पुलं खरंच 9 म्हणजे 9ला आले होते, कारण सुनीताबाई घेऊन आले होते. त्यामुळे बरोबर वेळेवर आले. आणि मी त्यांना लेख हातात दिला होता. त्यांचा वाढदिवस होता 70वा 70 पुजारींचा. हो तर त्यांच्या हातात दिल्यावर त्यांनी पाहिलं, कलेचे पुजारी श्रीराम, वाह छान छान फुलं म्हणले. आणि फोटो जो होता ना, तो वाढदिवस 70चा आहे, फोटो 40ला दिला होता. ही सहज प्रवृत्ती असते माझी तरुणपणीचा. ते बघत फुलं म्हणले, कलेचे पुजारी श्रीराम, वा. फोटो मुंजीतला छापला वाटतं. ही जी उत्स्फूर्त आहे लगेच. आणि मग तो समारंभ वगैरे झाल्यावर म्हणाले, बुरके असं आम्ही आता जेवणानंतर जुने मित्र जमलोय तर खुर्च्या टाका झाडाखाली. हरिभाई देवकरणमध्ये आम्ही झाडाखाली खुर्च्या टाकल्या. कोण बसलो होतं बघा, भीमसेन जोशी, पु ल देशपांडे, वसंतराव गबाले, राम गबाले, वसंतराव देशपांडे, त्याच्यानंतर मंगेश पाडगावकर, वसंत बापट, एवढी माणसं. मी तर हरकूनच गेलो होतो. आणि सगळं झालं तयारी. पुजारी सर म्हणले, झाल्या खुर्च्या टाकू, तुम्ही आता कटा म्हणले. अहो म्हणलं कटा काय, त्यांना पाणी बिणी लागलं तर कोणती लांब बसायचं, मध्ये यायचं नाही. खूप लांब ठेवली खुर्ची. आणि ते बोलायला सुरुवात करताना साधारण ऐकू येईल अशा अंदाजात हळूहळू खुर्ची तिथं आणून त्या कक्षेमध्ये मी येऊन थांबलो. आणि मैफिलीला सुरुवात फुलंनी केली. फुलं म्हणाले, हा राम्या ज्याचा वाढदिवस 70वा आहे, हा ज्याला त्याला अरे तुरे बोलला, त्याच्या अरे तुरेतनं फक्त 2 माणसं सुटली, एक लोकमान्य टिळक आणि दुसरे महात्मा गांधी. लोकमान्य टिळकांना अरे तुरे बोलला नाही, त्याचं कारण त्यांच्या हयातीत हा जन्मालाच आला. आणि महात्मा गांधी असे समोर न कधी त्याच्याकडे आले नाही, तर त्यांना सुद्धा अरे तुरे बोलला. आणि म्हणले, या विमानाचं गाणं इतकं ऐकलंय विमानाने की तेवढं त्यानं सुद्धा ऐकलेलं नाही. तेवढं म्हणल्यावर विमानांना फार चेरू चालला. ते म्हणले, आता मी एक किस्सा सांगतो. मध्ये काही बोलायचं मी सांगतो. म्हणजे एक अतिशय दुःखद प्रसंग होता. एका बाईचं निधन झालं होतं आणि तिची अंत्ययात्रा चालली होती. प्रचंड गर्दी झालेली मागाशी. पुढं नवरा ते मडकं वगैरे घेऊन चालला होता. माझा सारखा बाहेरनं बघणारा म्हणलं, इथे एक चमत्कार एक दृश्य दिसतंय. तो जो नवरा पुढं मडकं घेऊन चाललाय, त्याच्याकडे एक कुत्रा चाललाय आणि त्या कुत्र्याच्या गळ्यात फुलांचा हार घातलाय. हा काय प्रकार आहे? बाई वारली आहे. म्हणून मी मागच्या त्या अंत्ययात्रेतल्या एकाला विचारलं की हा काय प्रकार आहे बाबा, हे काय? म्हणजे बाहेर बोलणार नाही ना, नाही बोलत नाही. तेवढी काही ही जी बाई वारली ती भयंकर खास्ट होती. नवऱ्याला आयुष्यभर छळलं छळलं छळलं. सारखं तुम्हाला हेच कळत नाही, तुम्हाला तेच कळत नाही, बाहेर नुसतं हे करत असतात, इथं तोंड वाकडं, सारखं दिवसभर छळलं छळलं. तिला हा कुत्रा जावा. त्यामुळे ती निवर्तली. म्हणून ते कृतज्ञता व्यक्त करायची. त्या उदात्त भावनेनं त्यानं त्या कुत्र्याला त्याच्या तो म्हणाला, बाहेरचा म्हणा फार गुणी हो कुत्रा.
मला एखादा दिवस मिळेल मिळालं तर बरं होईल. थोडे मिळेल पण बरेच दिवस लागतील. ही जी काही गर्दी झाली आहे तिथे कुत्र्याला यायला झाली आहे. ती त्या कुत्र्यासाठी वेटिंग लिस्ट तयार करायसाठी झाली आहे. वा. आपणच केलेल्या विनोदावर भीमांना इतके जोर जोरात हसत होते की त्यांना जर कुठं ताणतणाव आले असतील तर ते त्यांनी घालवून टाकले असतील. वा. मित्रो, ह्या विनोदाच्या शैलीत मी नेहमी एक सूत्र ठेवलंय की माणसाला मिळालेलं वरदान म्हणजे विनोद आहे. हो. ते बाकीच्यांना नाहीये. आपण म्हणतो का त्या दोन म्हशी कशा गुलू गुलू बोलतात, नाही त्या काय करणार हो, चारा खाणार आणि दूध देणार. आता बिहारमध्ये एखादा माणूस असतो चारा खाणार, बाकीच्यांचं ते काम नाही. वा. पण हा विनोद हा फक्त माणसाला मिळाला. ज्या दिवशी मी विनोद वापरणार नाही त्या दिवशी मनुष्य जन्मातलं हे मिळालेलं मौल्यवान जीवन आहे ते एक दिवसानं तरी वाया गेलं असं लक्षात ठेवा. मग तुम्ही बँकेत असा, डॉक्टर असा, कुठे असा, एकदा तरी विनोद वापरलाच नाही. ते त्यात नाही केलं. अगदी अगदी. म्हणजे सर, अर्थात तुम्हाला लक्षात आलं असेलच की सरांनी गप्पा सुरू केल्या, सरांनी एक एक विषय खोलवायला सुरुवात केली की एका विषयातून दुसऱ्या विषयात, दुसऱ्यातून तिसऱ्या, असा तो प्रवास सुरू होतो आणि आपण फक्त हसत राहतो. पण नुसतं हसत नाही तर ते जसं म्हणाले तसं की जी बेदाण्याची वही आज आपण घरी जाऊन घालणार आहोत तर त्याच्यात टिपून ठेवायला आपल्याला बेदाणे पण असे मिळतात. मला आज बेदाण्यांबरोबर काजूगर पण मिळाले, तेही मी घेऊन जाणार आहे घरी. पण सर, तुम्ही आत्ता बोलता बोलता असा एक उल्लेख केलात की भीमण्णा एवढे दिलखुलास हसत होते की त्यांचा सगळा मानसिक ताणतणाव दूर झाला असेल. तर या मानसिक ताणतणाव शब्दाला धरून मला तुमच्या एका वेगळ्या पैलूकडे वळावं असं वाटतं की एकीकडे तुम्ही हे असं पुणेरी वैशिष्ट्य, अत्रेंचं, पुलंचं साहित्य, हे सगळं तुमचं लिखाणाचे विषय म्हणून निवडलेत आणि दुसरीकडे प्रशिक्षणातून म्हणा किंवा तुमच्या लेखनातून म्हणा माइंड जिम सारखा एखादा विषय तुम्ही हाताळलात किंवा आत्मविश्वासाचा मार्ग तुम्ही तुमच्या प्रशिक्षणार्थींना दाखवलात. तर तो सगळा प्रवास कसा होता, हे विषय कसे आले आणि या विषयातही आपण काही काम करायला पाहिजे असं कधी जाणवलं? बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी ब्रांच मॅनेजर, रिजनल मॅनेजर सगळं झालं असलो तरी माझी आवड म्हणून मी फॅकल्टी मेंबर झालो, शिकवायचं. म्हणजे इंटरव्ह्यूच्या मला म्हणले तुम्हाला या भागात यायचं तर आता आमच्याकडे कोर्स फक्त दिल्ली किंवा नागपूरला जावं लागेल. म्हणलं चालेल, मला काय वर्गात जाऊन शिकवायचं, पुढे जाऊन इंग्रजीत बोलता आलं पाहिजे. वा. पण बँकेचं ट्रेनिंग वेगवेगळ्या भागात आलं पाहिजे. कारण नेहमी बोलता यायचं, इंग्रजीत लिहिता यायचं, पण स्टेजवर उभं राहून इंग्रजीत बोलता येतं नाही, जायचं म्हटलं. आणि तिथनं केलं मी नागपूरच्या ट्रेनिंग सेंटर. हे बघा, तुम्हाला मोठं व्हायचं ना तर मधल्या अडचणी कधी सांगायच्या नाही. मला ट्रेनिंग सेंटर काढायला 3 महिन्याचा पिरियड दिला होता की तुम्ही जागा बघायची, फर्निचर करायचं, ट्रेनिंग प्लॅन करायचं आणि करायचं. वा. मी सगळं 1 आठवड्यात केलं. म्हणलं तिथे तयारच सगळं मिळालेलं आहे, फक्त ताबा मिळायला वेळ आहे. तर ते म्हणजे तुम्ही तोपर्यंत काय आता काय करायचं बघा. नाही म्हणलं मी ब्रांचला जाऊन शिकवतो. मी थांबलो नाही, जागा ब्रांचला जाऊन शिकवतो. आणि तिथला प्रमुख झाल्यामुळे मला बँकेनं सर्व बँकेच्या ट्रेनिंग कॉलेजचं प्रिन्सिपॉल केलं. हे प्रिन्सिपॉल म्हणजे 5 कॉलेजेस आहेत बँकेत. दिल्ली, मुंबई, नागपूर, बेळगाव, पुणे, या सगळ्याचा मी प्रमुख झालो. आणि तिथं सिनियर मॅनेजर आहे ट्रेनिंग घ्यायला, ब्रांच मॅनेजर आहे. यांना मॅनेजमेंट स्किल सांगायला लागायचं. त्याला आम्ही बाहेरचे वक्ते बोलवायचे. एस.एम. जावडेकर सर, श्यामकांत गोखले, हे निष्णात यायचे. त्यांची ओळख करून द्यायची, समारोप करायचा, मी प्रिन्सिपल म्हणून पुढं बसायचं. हे बघताना मला न कळत त्यातनं सगळं ट्रेनिंग मिळत गेलं. आणि ते पिरियड मी घ्यायला लागलो. त्यामुळे मॅनेजमेंट स्किल, टाइम मॅनेजमेंट उदाहरणार्थ घेतलं तर मी त्याच्यावर स्वतःहून डेव्हलप केले. पुस्तकी माइंड जिमचं आहे, त्याच्याशिवाय की तुम्ही सध्याचा वेळ कसा जातो हा 3 विभागात लिहायचा असतो. म्हणजे माझा घरी कसा जातो, बँकेत किंवा कामाच्या ठिकाणी कसा जातो आणि 2 ठिकाणं सोडून कुठेही कसा जातो. त्याच्यातले परत सब कॉलम केले होते इथं. आणि मग रिडिंगला काय देतो का नाही, हे करतो का नाही.
आणि तो लिहित जायचं. तो लिहिल्यावर सगळ्यांची तुलना केल्यावर लक्षात यायचं, अरे मी इथं विनाकारण जादा वेळ देतोय. आणि एक कॉलम असा होता की कुठं वेळ जातो हेच कळत नाही, कारण बेरीज शेवटी दिवसाच्या तासाची आली पाहिजे, त्याच्यात ते यायचं. मग काय होतं, मग तो म्हटलं डेंजरस भाग आहे की कुठं वेळ जातो हाच कळत नाही. सध्या ज्याच्यात तुम्ही बघा, तुम्ही मोबाईल उघडलात की तुमची 15 मिनिटं वाया गेली. ही वाचवायची असतील, प्रॉडक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्ही त्याचाही वेळ ठरवला पाहिजे. याच वेळेला मी बघणार आहे. मी तरी रात्री 10ला जो बंद होतो तो सकाळी 10 पर्यंत चुकून सुद्धा हात लागत नाही, जवळ नसतोच. फिरायला जाताना वगैरे बाहेर न्यायचं, चांगलं प्रसन्न ते पक्षी वगैरे करतात आणि तिथं आपण हे काय करायचं त्याच्यात आपलं आपण ठरवायचं, काही होत नाही. ते काय ना, इतकी प्रॉडक्टिव्हिटी ऑफ टाइम हे वाढायला लागली. त्याचे मला वर्ग घ्यायला मागणी यायला लागली बाहेरचे, हे पुस्तक निघाल्यामुळे. मेहता पब्लिशिंगचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्ही लिहिलं की ते सर्व दूर पोचवायचे. त्यांच्याकडे इतकी जबरदस्त यंत्रणा आहे की ती फारच कमी प्रकाशकांकडे ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवतात, त्यातनं पाठवतात. अकोल्याच्या कॉलेजचा मला फोन आला, तुम्ही दिवसभर माइंडिंग बरोबर घेतो म्हणलं. मग आता दिवसभर घ्यायचंय, कोण आहे स्टाफ की लगेच त्याचं डिझाईन करा. छोटे छोट्या गोष्टी. अगदी एक उदाहरण सांगतो तुम्हाला की एखाद्यानं चांगलं काम केलंय आपल्यासाठी तर आपण काय त्याला करतो, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. तर त्याला 5 मुद्द्यावर त्याचं कौतुक करायचं. बर. 5 पॉइंट ऍप्रिसिएशन. हे कसं, समजा माझ्या मुलाला नोकरी पाहिजे होती आणि मिळत नव्हती, पण मी यांना विनंती केली तुमच्या ओळखीने जावं, आणि यांनी मला खरंच रेफरन्स दिला आणि तिथं त्याला नोकरी लागली. तर मी त्यांना म्हणणार का, छान झालं, चहा बिगर झालं. तर तुम्ही त्याच्यासाठी 5 पॉइंटवर पत्र लिहिलं पाहिजे. बर बर. इतकं मोठं काम केलं. 5 पॉइंट ऍप्रिसिएशन. तर मग पहिलं काय, तर पहिल्या पॉइंटला लिहायचं की मी हे पत्र तुम्हाला या कारणासाठी लिहितो. दुसऱ्या पॉइंटवर लिहायचं की मला असा असा हा प्रॉब्लेम होता, दिवस रात्र मला तोच विषय चढत होता, मी किती अडचणीत होते. तिसरं की त्याच्यासाठी तुम्ही किती धडपड केली ते सगळं व्हायला. की तुम्ही त्यांना जाऊन भेटलात, तुम्ही मला त्यांना द्यायला पत्र दिलं, तुम्ही त्यांना फोन केला, हे सगळं केलं. चौथं, याच्यावरून असं लक्षात येतं की दुसऱ्यासाठी काम करणारी माणसं जर बघायची झाली तर त्यात तुम्ही आहात. वा वा. मनुष्यत्व पाळणारे म्हणजे तुम्ही आहात. म्हणजे त्याचे गुण काय आहेत त्यातून दिसलेले. आणि 5व्यात मनमुराद म्हणायचं, थँक्यू थँक्यू, आभार आभार. पंचतारांकित स्तुती असं ते आहे. आता आपण नेहमीच कौतुक करतो, पण हे पुस्तक वाचल्यावर केवढा मोठा धडा मिळतो. बरोबर. केवढा मोठा. अशी 3 पुस्तक आहेत माइंड जिमची. माइंड जिम ही जगातली फार मोठी कार्यशाळा आहे आणि गेली 25 वर्ष चालू आहे. त्या कार्यशाळेचे त्याच्या ट्रेनिंग मटेरियलवरनं जे तयार झालेलं त्याच्यावरनं आम्ही मेहतांनी त्याचे राईट्स घेतले. फार अवघड आहे, ते राईट्स फार महाग असतात, तरी त्यांनी ते घेतले. का तर आपली मराठी ज्ञानभाषा व्हायला पाहिजे. इतकं जगातलं चांगलं ज्ञान आहे, माझ्या मराठी लोकांना कळलं पाहिजे. आणि त्यांनी पाहिलं हा माणूस ट्रेनिंग घेतो अशी, हाच व्यवस्थित त्याचा अर्थ समजून सांगू शकेल, म्हणून सगळी त्यांनी माझ्याकडनं भाषांतरित करून घेतली. आणि त्याच्या कार्यशाळा अनेक ठिकाणी झाल्या. ते एक मध्ये त्यातले किती म्हणजे ध्यानाच्या पद्धती आहेत. काही नेहमी आपण ध्यान करतो, त्यांचं जरासं वेगळं आहे. पण 5 सेन्सेस ध्यान, 5 सेन्सेस आणायचे त्याच्यात, असं आहे. आता सपन त्याच्यात नाही डिटेल मध्ये आमचे वाचक पुस्तक वाचतीलच नक्की, त्याची खात्री आहे. तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आहे. आता साधा आपण बसतो कसे त्याच्यात आहे. मी जर असंच बसलो असतो तर हा घडी घाबरलाय इंटरव्ह्यूला गेला, असंच बसायचं. नेहमी बघा डाव्या पायापेक्षा उजवा पाय 6 इंच पुढे ठेवायचा. कुठे
इंटरव्ह्यूला गेलाय तर मुलगी ते बघायला गेले, मुलगा बघायला गेला. हल्ली त्याच्यात मुलगा बघायला गेला. तुम्ही सायन्स पुढे ठेवून बसला की कॉन्फिडन्स वाढला हो तुमचा. असं बसलं की गेलं ते काय छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कित्येक याच्यात ना भरपूर मिळतात शाळेतनं घेतलेले. म्हणजे हा खरं खजिनाच आहे सगळा पुस्तकाचा. अगदी ते मला खरंच असं इथे जमलेल्या प्रेक्षकांनाही वाटत असणार आणि मला तर मनापासून वाटतंय या गप्पा संपू नयेत. म्हणजे फार पुण्याच्या अगदी कानाकोपऱ्यात आम्हाला फिरवून आणता आणता अगदी अत्रेंच्या भाषणाची झलक दाखवून भीमांडांचा विनोद बुद्धीचा एक पैलू उलगडून सांगता सांगता तुम्ही अगदी माइंड जिम वरती आपल्या मनावरती काम कसं करायचं इथपर्यंत तुम्ही आम्हाला घेऊन आलात. अर्थात हा काही 1-2 वर्षात साध्य झालेली ही कला नाहीये, त्याला 30-40 वर्षाचा हा एक प्रदीर्घ असा अनुभव कारणीभूत आहे आणि त्यातून हे सगळं साहित्य संपदा ही साकारलेली आहे. तर हे सगळं करत असताना सतत आनंदी उत्साही कसं राहायचं. आणि तुम्ही सुरुवातीला म्हणालात तसं की थोडं मोठं कसं व्हायचं हे आमच्या या प्रेक्षकांना तर नक्की कळलं असेलच. पण सर मला सांगायला आवडेल की हा जो सगळा उपक्रम आहे तो आपण यूट्यूबवरून फेसबुकवरून इतर लोकांपर्यंत पण जे बाहेर आपल्या या महाराष्ट्राच्या बाहेर आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचणार आहोत. तर त्याही आमच्या डिजिटल प्रेक्षकांना सुद्धा आमच्या या गप्पा नक्की आवडल्या असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या परवानगीनं एक उपयुक्त गोष्ट शेवटी सांगतो. हो अगदी अगदी. ती म्हणजे इथं जमलेले सगळे साहित्यिक होऊ शकतात. चांगल्या गोष्टी आहेत त्या ऐका आणि वाचक व्हा. वाचक म्हणजे असं पडल्या पडल्या पुस्तक वाचलंय असं करू नका. एक वेगळी वही ठेवायची, त्यातलं एक पुस्तकाचं नाव, लेखक, प्रस्तावना आणि मग वाचताना काय त्याच्यात आहे ते आवडलंय, मगाच्या भाषेत त्यातला वेदान आहे तेवढा तिथं द्यायचा. म्हणजे एका पुस्तकाचं साधारणपणे 200 पानाचं पुस्तकाचं तुमची लिहिलेली पानं 1 ते 2च होते. बरोबर. ती वही ठेवायची. ती ठेवली की पुढच्या आठवड्यात भेटलेला काय म्हणतो, फार थंडी आहे ना असं दुसरं काही बोलतच येत नाही. थंडी किंवा महागाई किंवा ट्रॅफिक असलंच बोलणार. जो चांगला माणूस पुढे येणार आहे तो म्हणतो या आठवड्यात काय वाचलं आणि मी असं वाचलं म्हणून सांगायचं. म्हणजे ते पुस्तक तुमचं कायमच होऊन जातं. मग अरे त्याला असं सुचलं मग मला काय सुचणार नाही. त्यातनं तुम्ही लिखाणाला सुरुवात करू शकता. आणि असं महिन्यातनं एक विषय सुचला तरी तो फक्त वहीत लिहून ठेवायचा आणि दिवाळी अंकाच्या वेळेला 12 लेख द्यायचे 12 अंकाला. मग तिथलं तुम्ही लेखक होता असे. आणि ते एकदम त्यावेळेला सुचत नसतात. त्या पुस्तकातनं तीव घ्यायचा, त्यातनं हे करायचं हे करायचं असं. तर ते लिहित जायचं. दुसरं म्हणजे पत्र लिहा. 8-15 दिवसात एक तरी पत्र नातेवाईकाला, लेखकाला, ज्यांचं लिहिलंय त्या लेखकाला फोन बिन करू नका, पत्र लिहा की यातनं मिळालं. त्यातनंही तुमचं लिखाण सुधारत जातं आणि तुम्ही मोठे लेखक होऊ शकता. आज इथं त्या पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं आपण करूया. तर मी सुद्धा लेखक होणार आहे. पूर्वी कसं होतं, खर्चाचा प्रश्न होता, कोण त्याला 50,000 25,000 देणार. आता तुम्हाला ई बुक मध्ये अगदी स्वस्तात करून देतो. कितीतरी मार्ग आहेत त्याचे. पण निदान या सगळ्या 400 दिवाळी अंकांना इतके लेख लागतात, त्याची आत्तापासून तयारी करा, ते त्यातनं द्यायला लागा आणि लेखक बना. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर.